जेव्हा एखाद्या वादळाची सुरुवात होते तेव्हा त्या वादळालाही कल्पना नसते त्याची दिशा कोणती. आई झोन टाकले या आयुष्यात. नमस्कार व्हॉट्सअप मंडळी, मी चित्राली चोगले आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीवर. पुन्हा एक नवीन रिव्ह्यू घेऊन तुमच्या भेटीला आले आणि रिव्ह्यू निश्चितच आहे रान बाजार या वेब सिरीजचा. गेले काही दिवस म्हणजे काही 4-5 दिवसांपूर्वी टीजर भेटीला आला, खळबळ माजली, सोशल मीडियावरती चर्चांना उधाण आलं आणि मराठीतील सर्वात बोल्ड वेब सिरीज असं टायटल या वेब सिरीजला अगदी तेव्हाच मिळालं. त्यानंतर ट्रेलर भेटीला आला, ट्रेलरबद्दल सुद्धा आपण बोललो. अखेर वेब सिरीज भेटीला आली आणि वेब सिरीजचे 3 भाग पहिले भेटीला आलेत आणि त्या 3 भागांमध्ये नेमकं काय बाहेर आलंय, नेमकं काय उलगडलंय, खरंच ही वेब सिरीज तितकी बोल्ड आहे का, हे सगळं आपण या रिव्ह्यूमधून जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि म्हणतोय बोलतोय ते म्हणजे रान बाजार बद्दल. कसा आहे रान बाजार, चला पाहूयात. 2 छोट्या फुलपाखरांनी गरजेपेक्षा जास्त पंख फडफडवले. लगा ले सैया तुम्हारे जन्नत दिखाती मैं जन्नत. त्यांच्या कंपनामुळे मोठं वादळ तयार झालं. तर हे जे शॉर्ट्स आहेत किंवा हे जे फुटेज आहे ते आहे ट्रेलरमधलं, त्या वेब सिरीजमधलं आणि अगदी हे खूप व्हायरल होताना दिसलं असेल, तुम्हीही पाहिलं असेल, मीही पाहिलं आहे. सोशल मीडियावर सध्या जिथे तिथे रान बाजारची चर्चा आहे. त्यामुळे टीजर आल्यापासून नेमकी सिरीज त्या टीजरची उत्सुकता, त्याला अपेक्षित न्याय देऊ शकेल का, हा प्रश्न अनेकांच्या मनात होता. अनेकांनी ट्रोलसुद्धा केलं. निश्चित आहे एकीकडे जिथे कौतुक होत होतं तिथे दुसरीकडे ट्रोलिंगसुद्धा होत होतं. पण संहितेची गरज आहे का, खरंच एवढं बोल्ड असण्याची गरज आहे का, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. सो रान बाजारचे 3 एपिसोड्स भेटीला आलेत. पहिला आहे कांड, दुसरा आहे कर्म आणि तिसरा आहे गुरुदक्षिणा. या तिन्ही एपिसोड्समध्ये ही जी रान बाजारची कथा आहे ती हळूहळू पुढे सरकत जाते, उलगडत जाते आणि हा जो काही गुंता आहे तो नेमका काय आहे त्याचा जरा जरा अंदाज यायला लागतो. आणि जसं मी म्हणतेय तसं की टीजरने उत्सुकता ताणली गेली होती, ट्रेलरमुळे ती शिगेला पोचली. त्यामुळे जेव्हा पहिला एपिसोड सुरू होतो ना, अगदी तेव्हापासून नेमकं काय घडणार आहे या सगळ्या गोष्टींकडे आपलं लक्ष असतं. सो पहिला जो एपिसोड आहे ना कांड, तो कुठेतरी ही सगळी वातावरण निर्मिती करण्यामध्ये गेलेला आहे. त्यामुळे पहिला एपिसोड तुम्हाला जरासा स्लो आहे का असं वाटू शकतं. काय घडणार आहे का ह्याचा अंदाज येत नाही जरा सुरुवातीला. पण जसा तो एपिसोड जरा शेवटाकडेच येतो, म्हणजे अर्धा एपिसोड होतो पहिला जो आहे कांड, त्याच्यानंतर थोडासा अंदाज यायला लागतो आणि जी कथा आहे ती पेस पकडते आणि उत्सुकता, स्टोरीमध्ये तुमचं गुंतणं हे सगळं वाढायला लागतं. आणि जेव्हा तो शेवटापर्यंत येतो एपिसोड, ती जी उत्सुकता आहे ना ती ताणली गेलेली असते. बोल्डनेस अगदी सुरुवातीला फार नाही आहेत, शिव्या आहेत, नक्की शिव्या आहेत, अगदी कॅन्डिड ठेवल्या आहेत. म्हणजे रोजच्या वापरात किंवा रोजच्या बोलण्यात अनेक जणांच्या तोंडून जशा येतात तशा आहेत. त्यामुळे ती तेव्हा त्या सीनची गरज आहे म्हणून आलेली आहे. उगाच शिव्यांचा मारा किंवा उगाच काहीतरी करायचं म्हणून कुठेही कोणताही डायलॉग येत नाही. तो त्या वेळेला किंवा त्या कॅरेक्टरच्या तोंडी एकदम उत्तम बसलेला आहे. त्यामुळे कथा त्यातून त्या कथेसाठी ते पूरकच आहे आणि ती कथा तशी पुढे सरकत जाते. कथा सुरू होते ती एका पत्रकारापासून, एक काळ गाजवलेला पत्रकार, आणि तो ही कथा सांगायला सुरुवात करतो. त्यामुळे एकदम सुरुवातीला कथेची निर्मिती होते, वातावरण निर्मिती होते आणि नंतर कथा उलगडायला सुरुवात होते. सो रान बाजार ट्रेलर टीजरमधून आपल्याला कळलं होतंच की कुठेतरी प्रॉस्टिट्यूशन, वेश्या व्यवसाय आणि राजकीय बाजू त्याला आहे. अशी ती गुंतागुंत आहे, अशी ती गुंफण आहे आणि तीच गुंतागुंत, तीच गुंफण या कथेतून पुढे सरकत जाते. पहिला जसं मी एपिसोड म्हणाले तसं कांडमध्ये वातावरण निर्मिती होते, जरा स्लो आहे पण शेवटाकडे एपिसोड पेस पकडतो. दुसरा एपिसोड कधी एकदा सुरू करतोय असं आपल्याला होतं आणि आपण लगेच दुसऱ्या एपिसोडकडे जातो, जो एपिसोड आहे कर्म. आणि नावावरून तर तुम्हाला कळलं असेल की पहिल्या एपिसोडमध्ये कांड होतं,
दुसऱ्या एपिसोडमध्ये आपली जी कर्म आहेत त्या कर्म आहेत या सगळ्या कॅरेक्टर्सची ती हळूहळू यायला सुरुवात होते. अनेक नावाजलेले ॲक्टर्स आहेत, म्हणजे तेजस्विनी आणि प्राजक्ता तर आहेच, पण त्यांच्या सोबतीला आहेत मकरंद अनासपुरे, मोहन आगाशे, मोहन जोशी आहेत, माधुरी पवार म्हणून एक नवीन चेहरा, ॲक्च्युली तिला आपण काही मालिकांमध्ये पाहिलंय, पण इथे जरा ती नवकी आहे या सगळ्यांमध्ये. आणि हे सगळे जे आहेत ते त्यांची कॅरेक्टर्स उत्तम निभावताना दिसतात. म्हणजे जर तुम्ही अभिनयाची बाजू म्हणाल तर ती अगदी उत्तम सांभाळली गेली आणि प्रत्येकाने उत्तम कॅरेक्टर निभावलंय. मला प्राजक्ता जरा उजवी वाटली या सगळ्यामध्ये. प्राजक्ताने खूप चांगलं बेरिंग पकडलंय, खूप चांगलं, म्हणजे ती कुठेही अभिनय करते किंवा त्याच्यात उगाच तिच्या तोंडी काही दिलं गेलं, उगाच ती शिव्या उच्चारते असं नाहीये. या 3 एपिसोड्समध्ये तेजस्विनीचं कॅरेक्टर अजून तेवढंसं उलगडलेलं नाहीये, जेव्हा की कुठेतरी तिच्याच भोवती ही कथा पूर्ण गुंफली गेली हे आपल्याला अगदी त्या सगळ्या एपिसोड्समधून कळते. पण तिचं कॅरेक्टर अजून उलगडायचं आहे. पण प्राजक्ताचं कॅरेक्टर अगदी उत्तम, रत्ना म्हणून कॅरेक्टर ती साकारते. ती वेश्या आहे आणि त्यामुळे तिने ती एक कॅरेक्टरमध्ये ती अगदी जीव ओतून काम करताना दिसते. मोहन आगाशे जसं म्हणतात तसं की कधी कधी तुमचा एक्सपिरियन्स, तुमचा जो अनुभव आहे तो खूप कामी येतो आणि त्यांना अभिनयाचं इन्स्टिट्यूशन का म्हणतात ते ह्या सिरीजमध्ये कुठेतरी बघताना अगदी बारीक बारीक गोष्टींमधून येतं. त्याचसोबत जसं मी म्हणाले तसं या अभिनयाची बाजू एकदम जमेची आहे, तसंच लिखाणसुद्धा उत्तम आहे. कुठे कुठे सिरीज वरखाली होते, ह्या गोष्टीची गरज नाही आहे असं सुद्धा वाटू शकतं, पण सिरीजची पकड कुठेही ढिली होत नाही. सिरीजचा जो उत्सुकता जी आपली निर्माण झालेली आहे ती कथेतून तुम्ही कुठेही बाहेर येत नाही. पहिला एपिसोड जातो, दुसऱ्या कर्मामध्ये सुद्धा ती कथा पुढे होते आणि खूप मोठी गोष्ट या दुसऱ्या एपिसोडमध्ये घडते, जेणेकरून तुम्हाला कळतं की ही जी कथा आहे ती काय आहे, कशाभोवती गुंफली गेली आणि काय नेमकं या वेब सिरीजमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे दुसरा एपिसोड खूप काही घडणार आहे, खूप गोष्टी घडत जातात त्याच्या भोवती, बऱ्याच लोकांचे चेहरे बाहेर येतात, बरेच बारीक बारीक गोष्टी आहेत जे पुढे कदाचित कथेला खूप खूप गरजेचं असणार आहे. त्यामुळे दुसरा एपिसोड जरा मला हॅपनिंग वाटला. आणि मग तिसरा एपिसोड आहे गुरुदक्षिणा. तर गुरुदक्षिणा का आहे त्याचं नाव ते एपिसोडच्या अगदी शेवटाकडे कळतं आपल्याला. सो पहिला एपिसोड, दुसरा एपिसोड आणि तिसरा एपिसोड गुरुदक्षिणामध्ये सुद्धा कथा पुढे जाते. हा एपिसोड पुन्हा जरासा स्लो होतोय का असं मला वाटलं, पण कथा कुठेही सुटलेली नाहीये. म्हणजे लिखाण दिग्दर्शनामधून जर बघायचं झालं तर अभिजित पानसेंनी खूप उत्तम काम केलंय. त्यांनी कथेची पकड कुठेही सुटू दिलेली नाहीये. त्यामुळे थ्रिल किंवा त्याच्यातली जी रंजकता आहे ना ती त्या कथेमध्ये आहे. पण आता माझी तरी उत्सुकता ताणली गेली आहे की नेमकं पुढे काय घडणार आहे, अजून काय आहे या कथेत. तर 3 एपिसोड झालेत शेवटाकडे. जसं मी म्हणाले तसं गुरुदक्षिणा का म्हटलं गेलंय तर तो एपिसोड तुम्ही पहा, त्याच्या शेवटी तुम्हाला कळेल की त्या एपिसोडचं नाव गुरुदक्षिणा का आहे. ते काय मी भिंग फोडणार नाहीये. त्यामुळे हे जे 3 एपिसोड्स आहेत ना ते कथेला पूरक आहेत. ती कथा पुढे न्यायला चांगली मदत होते, कॅरेक्टर समजून घेण्यासाठी चांगली मदत होते. तो वातावरण निर्मिती जी आहे ती या 3 एपिसोड्समुळे झालेली आहे. रान बाजार तितका बोल्ड आहे का, तर अजून तरी या 3 एपिसोड्समध्ये तितका बोल्डनेस, म्हणजे खरं तर कथेची सुद्धा तेवढी गरज नाही आहे अजून तरी, पुढे नक्कीच तो असणार आहे. कारण काय आत्ताशी कुठेतरी ती कथा सुरू झाली आहे. आता सध्या त्याच्या शिव्या आहेत, फाऊल लँग्वेज आहे थोडंसं. जर तुम्हाला ते लँग्वेज आवडत नसेल तर मी एवढंच सांगेन की ती कथेची गरज आहे असं मला तरी वाटलं. त्यामुळे त्यात काही वाईट मला तरी वाटलेलं नाही आहे. जेवढा काही सोशल मीडियावरील ट्रोलिंग झालं तर तुम्ही खरंच ही वेब सिरीज पहा, त्याला गरज आहे असं मला वाटलं आणि म्हणून त्या कथेत ते वापरलं गेलं आहे. सो परत एकदा कथेकडे येते. रान बाजार, प्रॉस्टिट्यूशन, वेश्या व्यवसाय आणि राजकीय गुंफण अशी असलेली ही कथा आहे. 3 एपिसोड्स त्याच्या भेटीला आलेले आहेत. कांड, कर्म आणि गुरुदक्षिणा ते एपिसोड्स चांगले जमून आलेत. काही गोष्टींची त्रुटी आहे पण ते कथेची पकड जी आहे ती कुठेही ढिली पडत नाही. कलाकारांनी उत्तम कामं केली आहेत, त्यामुळे उत्सुकता ताणून राहते प्रत्येक सीनची, छोट्या छोट्या प्रसंगाची. छोटे छोटे प्रसंग सुद्धा विचार करायला भाग पाडतात आणि
शेवटाकडे म्हणजे तिसऱ्या एपिसोडच्या शेवटी आल्यावरती कुठेतरी पुढे काय घडणार त्याची उत्सुकता नक्कीच आपली तशी राहते की पुढे बघण्याची जी उत्सुकता आहे किंवा पुढे ती सिरीज आपण बघणार की नाही असा प्रश्नचिन्ह कुठेही राहत नाही, कारण की तेवढा जो इंटरेस्ट आहे त्या कथेने निर्माण केलेला असतो. त्यामुळे मी तरी सांगेन की हे 3 जे आता एपिसोड झालेत ते नक्की बघा. चांगलं जमून आलंय, छान झालंय, खूप एंटरटेनिंग सुद्धा आहे, खूप थ्रिलिंग आहे, खूप काही इंटरेस्टिंग गोष्टी त्याच्यात घडतात आणि प्राजक्ता माळींनी खूप उत्तम काम केलंय. तेजस्विनीचं काम अजून पाहायचंय, तिचं जे कॅरेक्टर ते अजून बाहेर यायचंय. इतर कॅरेक्टर्सनी खूप छान कामं केलेली आहेत. त्यामुळे पुढे हे खूप छान होत जाणार आहे, रंजक होत जाणार आहे. त्या दोघींची गोष्ट आहे ज्याच्यामुळे राजकारणात वादळ आलं होतं. त्यामुळे हे वादळ नेमकं काय आहे, ते अजून किती घाण होत जाणार, किती रंजक होत जाणार ते येत्या एपिसोड्समध्ये कळणार आहे. सध्या तरी मला तरी हे 3 एपिसोड्स आवडले. तुम्ही सुद्धा हे 3 एपिसोड्स पाहू शकतात. ते तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंटमध्ये कळवू शकतात. आणि हो, या पुढच्या एपिसोड्सचा जर तुम्हाला रिव्ह्यू जाणून घ्यायचा असेल तर ते सुद्धा मला कळवा. मी तरी उत्सुक आहे की पुढचे एपिसोड्स कधी येणार आहेत. सो जर तुम्ही प्लॅनेट मराठीचं OTT ॲप डाउनलोड केलं नसेल तर आत्ता लगेच जा, ते ॲप डाउनलोड करा, हे 3 एपिसोड्स पहा आणि ते कसे वाटले मला कळवा. जर तुम्ही अँड्रॉइड युजर असाल तर तुमच्यासाठी वेगळी लिंक आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. जर तुम्ही iOS युजर असाल तर तुमच्यासाठी सुद्धा एक वेगळी लिंक आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्यामुळे लगेच जा, प्लॅनेट मराठीचं OTT ॲप डाउनलोड करा, हे एपिसोड्स पहा, ते कसे वाटले आम्हाला कळवा. आणि हो, त्याचे पुढचे एपिसोड्स तुम्ही पाहणार आहेत की नाही ते सुद्धा कळा. सो हा होता माझा रिव्ह्यू रान बाजारसाठी. मला तरी वेबसिरीज आत्तापर्यंत आवडली आहे. हे 3 वेबसिरीजचे जे एपिसोड झालेत ते मला चांगले वाटलेत. पुढच्याबद्दल मला उत्सुकता आहे, त्यामुळे मी पुढचे एपिसोडसुद्धा पाहणार आहे. सो येस, दिस वॉज माय रिव्ह्यू फॉर रान बाजार. तुम्हाला हा रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा. आणि हो, अशाच नवनवीन बातम्या, लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मी या आमच्या यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे लेटेस्ट अपडेट्स तुम्हाला नक्की मिळतील. थँक्यू सो मच.